नमस्कार, स्वागत आहे तुमचे कृषी चौपालमध्ये. मी आहे अंजू सिंग. यावेळची कृषी चौपाल आम्ही तुमच्यापर्यंत अशा भूमीतून पोहोचत आहोत जिथे मातीमध्ये केवळ जीवनच नाही तर विज्ञानाचा स्पर्शही आहे. येथे शेतकरी श्रद्धेने आपली परंपरा पुढे नेत आहेत कारण त्यांच्यावर माँ कालीचा आशीर्वाद आहे. हो, माँ कालीच्या प्रांगणात तिथे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. म्हणजेच यावेळची कृषी चौपाल आम्ही तुमच्यापर्यंत गुजरातच्या हलोल नॅचरल फार्मिंग सायन्सेस युनिव्हर्सिटीमधून पोचवत आहोत, जे केवळ आपल्या भारताचे पहिले विद्यापीठ नाही तर संपूर्ण जगातील पहिले नैसर्गिक शेतीचे विद्यापीठ आहे. म्हणूनच येथील ज्ञान, येथील प्रकाश संपूर्ण देशात पसरावा हाच आमच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रयत्न आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या कृषी चौपालची आणि तुम्हाला सांगणार आहोत की देशी गाय कशा प्रकारे नैसर्गिक शेतीचा मुख्य आधार आहे. यामुळे केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या विचारांनाही जीवन कसे मिळते. येथील शेती स्पर्धेची नाही तर संस्काराची आहे. हे एक जीवन दर्शन आहे जे आपल्याला सांगते की आपल्याला मानवी आरोग्यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी कार्य करायचे आहे. पुढे जाण्यापूर्वी हा रिपोर्ट पाहूया. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे खर्च वाढत आहे. पिकांमध्ये रासायनिक अंशाचे प्रमाण मानकांपेक्षा जास्त होत आहे आणि जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर वाईट परिणाम होत आहे. नैसर्गिक शेती याच्या अगदी उलट आहे. ही मूळतः रसायनमुक्त कृषी प्रणाली आहे. भारतीय कृषी परंपरांमध्ये याची मुळे खूप खोलवर आहेत. नैसर्गिक शेतीला परिसंस्थेवर आधारित विविध कृषी प्रणाली मानले गेले आहे, ज्यामध्ये पिकांव्यतिरिक्त झाडे आणि पशुधनाचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. नैसर्गिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. उदाहरणार्थ, पिकांच्या खर्चात कपात होते आणि अन्नदात्याची आर्थिक परिस्थिती सुधारते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जीवामृताचा वापर केला जातो आणि जमिनीत अधिक काळ ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कृषी अवशेषांचे आच्छादन करावे लागते. अग्निस्त्र, ब्रह्मास्त्र, निमास्त्र आणि दशपर्णी अर्क याच्यासारखी नैसर्गिक कीटकनाशके कोणताही शेतकरी सहज बनवू शकतो. तर आताच तुम्ही रिपोर्ट पाहिला आणि आम्हीच तुम्हाला सांगितले की नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेतीचा पुन्हा अवलंब करण्याची आवश्यकता का आहे. आपण मातीतून सतत उत्पादन घेत आहोत पण तिला रिचार्ज करत नाही आहोत. म्हणजेच तिथे आरोग्यही बिघडत आहे. मग काय करावे? काय आहे नॅचरल फार्मिंग? याचे घटक कोणते आहेत? आपले शेतकरी याचा अवलंब कसा करू शकतात? आणि याबद्दलचे जे गैरसमज आहेत, ते प्रश्न आहेत, तेही दूर करण्याची गरज आहे. यात मदत करत आहेत आमचे खास पाहुणे जे आमच्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. तर चला एकामागोमाग एक आम्ही तुमची भेट करून देतो. डॉक्टर C.K. टिंबाडिये जे आपल्यासोबत आहेत ते विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. सर, तुमचे स्वागत आहे. आपल्यासोबत डॉक्टर R.A. गुजरजी आहेत जे विस्तार संचालक आहेत. सर, तुमचे स्वागत आहे. आणि डॉक्टर गोपाल वडोदरिया जी आहेत. सर, तुमचेही स्वागत आहे. तुम्ही संशोधन संचालक आहात. तर सर, सर्वात आधी मी तुमच्याकडेच येते. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जागा तर अशी आहे जिथे मातेचा आशीर्वादही आहे असे आपण म्हणू शकतो. अशा ठिकाणी जिथे शक्तिपीठ आहे, माता कालीचाही आशीर्वाद आहे आणि म्हणतात की नैसर्गिक शेती ही आपली संस्कृती आहे. तर नैसर्गिक शेती का महत्वाची आहे आणि ती काय आहे? आज गुजरात नॅचरल फार्मिंग सायन्सेस युनिव्हर्सिटी, जी गुजरात आणि देशाचा गौरव बनली आहे, आणि आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब ह्यांच्या विजनमुळे देश आणि जगातील पहिले नैसर्गिक कृषी विद्यापीठ येथे स्थापन झाले आहे. या भूमीतून संपूर्ण देशाला नैसर्गिक शेतीची गोष्ट सांगण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि राहिली गोष्ट नैसर्गिक शेतीची, नैसर्गिक शेती ही केवळ शेती पद्धती नाही. आज देश आणि जगासमोर हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, लोकांचे आरोग्य हे सर्व जे धोक्यात आहे, अशा वेळी नैसर्गिक शेती ही एक जीवनशैली बनली पाहिजे आणि बनत आहे. नैसर्गिक शेती ही रसायनमुक्त शेती आहे. म्हणजेच आपण भारत कृषी प्रधान देशात जी शेती करत आहोत, आम्ही अनेक पैलू पाहिले. हरित क्रांतीपासून रासायनिक शेतीचा प्रभावही पाहिला. आज त्याचे जे दुष्परिणाम आपल्याला मिळत आहेत, यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, बिनरासायनिक शेती, नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेती म्हणजेच कुदरती, हो. निसर्गाला सोबत घेऊन आपल्याला शेतकऱ्याने आपल्या शेत्यावर
बायोमास रिसायकलिंग करून देशी गाईच्या द्रव्यांचा वापर करून रसायनांनी जी जमिनीची सुपीकता नष्ट केली आहे ती परत आणून शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाकडे, समृद्धीकडे आणि आत्मनिर्भर बनवण्याकडे जाण्यासाठी ही एक उत्तम नैसर्गिक कृषी पद्धती आहे. नैसर्गिक शेतीचे जे आयाम आहेत, विशेषतः देशी गाय जी आहे आणि तिच्या द्रव्यांमध्ये जे विज्ञान आढळले आहे, गाईच्या 1 ग्रॅम शेणामध्ये 300 ते 500 कोटी सूक्ष्मजीव, हो. ज्यांना आपण बॅक्टेरिया म्हणजेच मायक्रोब्स हम्म. म्हणतो, आणि जे जमिनीत पिकांसाठी पोषण म्हणजेच त्यांचा स्वयंपाक तयार करतात, अशा मायक्रोब्सना वाढवण्याचे एक बायो फॉर्म्युलेशन गोद्रव्यापासून बनवून आपण बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे गोद्रव्याचा वापर करून म्हणजेच बायो फॉर्म्युलेशन बनवून वापरतो आणि त्याचे चांगले परिणाम आता मिळत आहेत. त्यासोबतच शेतकरी बंधू जे येथे उपस्थित आहेत, मला आनंद आहे की आज गुजरात नैसर्गिक शेतीमध्ये खूप पुढे गेला आहे. येथे बसलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर इतके चांगले मॉडेलही बनवले आहेत आणि एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते पुढे काम करत आहेत. तर त्यांनी जे अनुभवले, रसायनांचा अतिरेक करून जेव्हा आपण नैसर्गिक शेतीकडे वळतो तेव्हा गोद्रव्यापासून बनवलेले बायो फॉर्म्युलेशनचा वापर आणि आच्छादन आणि मिश्र पीक पद्धती, वापसा निर्मिती आणि जैवविविधता जी उभी करण्याची शेतकऱ्याला समज आली आहे आणि ही भूमिका तयार झाल्यानंतर नैसर्गिक शेतीचे जे पीक किंवा उत्पादन येत आहे ते पाहून शेतकरी आणि आम्ही वैज्ञानिकही आज आश्चर्यचकित झालो आहोत की अशा प्रकारचे उत्पादन, गुणवत्तायुक्त उत्पादन हे सर्व नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मिळू शकते. अशामुळे जास्त उत्पादन मिळतं आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं उत्तम फळ मिळतं. अगदी बरोबर. तर जसे की तुम्ही सांगितले की ही आपली संस्कृती आहे आणि कोणकोणती पिके तुम्ही घेऊ शकता, कोणकोणती पिके नैसर्गिक पद्धतीमध्ये जास्त चांगल्या प्रकारे त्यांचे उत्पादन मिळवता येते, हे जाणून घेण्यासाठी मी गुर्जरजी यांच्याकडे वळते. सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की मुख्य रूपे सर्व पिके नैसर्गिकरित्या पिकवता येतात का, की काही निवडक पिके आहेत ज्यामध्ये परिणाम चांगले येतात? इथे गुजरातमध्ये आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वातावरण आहे आणि नैसर्गिक शेतीमध्ये तुम्ही सर्व प्रकारची झाडे आणि सर्व प्रकारच्या जातींचे धान्य, कडधान्य हं. आणि इतर पिके कोणताही शेतकरी भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात पिकवू शकतो. नैसर्गिक शेतीमध्ये सर्वात मोठे महत्त्व आहे की तुम्ही जे काही पिकवत आहात त्यांना एकमेकांसोबत पिकवायचे आहे, ज्याला आपण मिक्स फार्मिंग म्हणतो. हं, हं. ज्यामुळे काय होते, मिक्स फार्मिंग केल्यामुळे 2 पिकांच्या मध्ये, अनेक पिकांच्या मध्ये एक सूक्ष्म हवामान तयार होतो आणि ते मायक्रो क्लायमेट प्रत्येक रोपाला मदत करते आणि यामुळे आपण कोणत्याही प्रकारची शेती नैसर्गिक शेतीबरोबर करू शकतो. हं, हं. अगदी बरोबर. तर कोणत्याही प्रकारची शेती नैसर्गिक शेतीसोबत केली जाऊ शकते. आणि बघा, नैसर्गिकरित्या जर आपण बोललो तर निसर्ग असा नाही की एकाच प्रकारचे पीक उगवतो. त्यातही हेच होते की कोणतेही पीक, कोणतेही बीज कुठेही उगवते आणि तोच याचा आधारही आहे. मी डॉक्टर गोपालजी तुम्हाला विचारू इच्छिते की याची बियाणे काय स्थानिक स्तरावर उपलब्ध होतात? तेही मला वाटते की आपण आपल्या प्रेक्षकांना आणि शेतकऱ्यांना सांगावे. ज्या स्थानिक जाती आहेत, ज्याला स्थानिक वाण, लोकल व्हेरियंट म्हटले जाते, त्याचे जास्त महत्त्व आहे. कारण स्थानिक वाण आहेत ते स्थानिक हवामानासमोर, मातीसमोर, रोगकिडीसमोर अधिक अनुकूलित असतात आणि यामध्ये उत्पादन क्षमता स्थिर राहते. जसे की दरवर्षी त्याची उत्पादन क्षमता वर खाली होत नाही, ती उत्पादन क्षमता स्थिर राहते. तसेच हे बियाणे आपण सुरक्षित ठेवू शकतो आणि पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकतो. म्हणजेच शेतकरी आत्मनिर्भर होतो. त्याला बाजारातून नवीन बियाणे खरेदी करण्याची गरज भासत नाही. तो आपलेच जे स्थिर बियाणे आहे ते वापरू शकतो. म्हणूनच आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये महत्त्वाचे हे मानतो की बाहेरून काहीही आणायचे नाही, बियाणेही आणायचे नाही, कोणताही घटकही आणायचा नाही. सर्व आपल्या शेताचेच वापरायचे आहे आणि नैसर्गिक शेती करायची आहे, ज्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर बनू शकेल आणि त्याचा जो उत्पादन खर्च आहे, लागवड खर्च आहे, तो कमी होईल. तर आमचे विशेष पाहुणे जे दुसऱ्या सेगमेंटमध्ये जोडले जात आहेत, डॉक्टर रघुनंदन BL जे असोसिएट रिसर्च सायंटिस्ट आहेत, जे कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे.
सुश्री रवीना पी अमीपाराजी, ज्या असिस्टंट रिसर्च सायंटिस्ट आहे विद्यापीठात. मॅम, तुमचेही खूप स्वागत आहे. आणि डॉक्टर अल्पेश भीमानी, असिस्टंट रिसर्च सायंटिस्ट. सर, तुमचेही स्वागत आहे. तर आपण समजून घेतले की नैसर्गिक शेती काय आहे, ती सेंद्रिय शेती म्हणजेच जैविक शेतीपेक्षा कशी वेगळी आहे. पण आता तुम्हाला सांगतो की शेवटी याला पुढे कसे नेले जाते, याचे कोणकोणते घटक आहेत, नैसर्गिक शेतीला आणखी समृद्ध कसे बनवता येईल. तर सर, सर्वात आधी माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की सूक्ष्मजीवांचा म्हणजेच असे तत्व जीवांश जे आपल्या जमिनीत असतात, त्यांच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण आपण मातीला केमिकल्स टाकून टाकून रिकामे केले आहे. नैसर्गिक शेतीमध्ये याला कसे रिचार्ज करता येईल. शेतकरी मित्रांनो, ही नैसर्गिक शेती तुम्ही सर्व जाणता की केमिकल फ्री फार्मिंग, स्वाभाविक कृषी आणि गो आधारित कृषी आहे. तर मी म्हणतो की नैसर्गिक कृषी ही सूक्ष्मजीव आधारित कृषी आहे. हे सूक्ष्मजीव जे काही आपण नैसर्गिक शेतीमध्ये वापरतो, बायोफॉर्म्युलेशन आहे, कॉन्कॉक्शन आहे, हे पूर्णपणे सूक्ष्मजीव आधारित आहे. खरं तर सूक्ष्मजीव आपण नैसर्गिक शेतीमध्ये पाहतो, 2 प्रकारे त्याचा उपयोग आहे, महत्त्व आहे. पहिले आरोग्य, मातीचे आरोग्य पाहायचे आहे. तर मातीचे जे कार्बनिक तत्व आहे, अवशेष आहेत, पिकांचे अवशेष आहेत, पाने आहेत, त्यांचे विघटन करून रोपांना जी पोषक तत्वे उपलब्ध करून देण्यासाठी या सूक्ष्मजीवांचे खूप खूप महत्त्व आहे. आणि दुसरे, मातीची जी संरचना आहे, तिचे फिजिकल स्ट्रक्चर म्हणतात, त्याला ते बनवण्यात, त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा या सूक्ष्मजीवांची भूमिका आहे. आणि जैविक संतुलन, जमिनीत, मातीत जैविक संतुलन एक लेव्हलमध्ये करण्यासाठी या सूक्ष्मजीवांची ती भूमिका आहे. करोडो करोडो हे सूक्ष्मजीव आहेत या मातीत. त्याला संतुलन करण्यातही त्यांचा रोल आहे. आणि रोगजनक जे सूक्ष्मजीव आहेत, त्यांना नियंत्रित करण्यातही या सूक्ष्मजीवांचा रोल आहे. आणि जर आपण पाहिलं तर रोपाच्या दृष्टीने पाहायचं तर मग रोपाची वाढ आपल्याला जरूर करायची आहे. रोपात रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवण्यातही या जो मायक्रोब्सचा, सूक्ष्मजीवांचा रोल आहे. जीवामृत, बघा, शब्दही ऐकायला खूप छान वाटते जीवनाचे अमृत. तर नैसर्गिक शेतीमध्ये हे कसे अमृत आहे आणि हे कसे बनविले जाते, काय आहे हे जीवामृताची गोष्ट जर आपण केली तर नैसर्गिक कृषीमध्ये जीवामृताचा जो वापर शेतकरी करतो तो जमिनीच्या सुपीकता वाढवण्यासाठी करतो. आणि तसे मी बोलेन तर जीवामृत जे आहे ते सूक्ष्म जीवाणूंचा भंडार आहे, ज्यामध्ये आपण सूक्ष्म जीवाणूंचे मल्टिप्लिकेशन वाढ करतो, जे आपली जमीन आहे त्यात खूप जास्त उपयोगी आहे. तर जीवामृत बनवण्याची आपल्याला देशी गाईचा जो शेण जे 10 किलोग्राम लागेल आणि देशी गाईचे जे गोमूत्र आहे ते सुद्धा 10 लिटर आपल्याला वापरायचे आहे. आणि आपल्याला एक 200 लिटरची प्लास्टिकची टाकी किंवा आपण इन बोलू शकतो, तर ते त्यात शेणाचे आणि गोमूत्राचे मिश्रण बनवून ते टाकायचे आहे. आणि त्यानंतर जे डाळीचे पीठ, बेसन आहे, कोणत्याही कडधान्याचे डाळीचे पीठ आहे, ते आपल्याला 1.5 ते 2 किलोपर्यंत घ्यायचे आहे. आणि जी देशी गूळ आहे तो आपल्याला 1.5 ते 2 किलोपर्यंत घ्यायचा आहे. आणि सजीव माती आपण बोलतो, 1 मूठ सजीव माती घ्यायची आहे. आपल्या शेतातून आपण घेऊ शकतो किंवा कोणत्याही झाडाच्या खालून आपण जी सजीव माती आहे ती 1 मूठ घेऊन हे सर्व साहित्य त्याची स्लरी बनवायची आहे. आणि जो 200 लिटरचा इम आहे त्यात 180 लिटर पाणी टाकून त्यात मिक्स करायचे आहे. आणि ते एकदम विरघळून जाईल असं मिक्स करायचे आहे. आणि त्याला 5 ते 6 दिवस असे सावलीत पोत्याने झाकून ठेवायचे. आणि दिवसातून 2 वेळा सकाळी संध्याकाळी त्याला लाकडाच्या मदतीने हलवायचे आहे, घड्याळाच्या दिशेने हलवायचे. यामुळे ऑक्सिजन टिकून राहतो. आणि हे जीवामृत आहे हे नैसर्गिक कृषीमध्ये खूप महत्त्वाचा आयाम आहे. जीवामृत हे मातीत जितके आपण देऊ शकू तितका चांगला याचा रिझल्ट येतो. आणि मान्सूनमध्ये सुद्धा जी पावसाची ऋतू आहे त्यात आता मातीत काय होईल, ओलावा म्हणजे बेज खूप चांगला असेल, म्हणून जितके आपण जीवामृत टाकू शकतो तितकं हे फायदेशीर आहे. आता मी डॉक्टर रघुनंदनजी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की जो आपण नैसर्गिक शेतीमध्ये सप्तधान्य अंकुर अर्कबद्दल बोलतो, मला वाटते की हे सुद्धा समजावून सांगा. जसे आपण जीवामृत
बद्दल समजलो. हे काय आहे आणि याचा वापर काय असतो? सप्तधान्य अंकुर अर्क एक बायो फॉर्म्युलेशन आहे. हे फवारणी करण्यासाठी वापरतात. हम्म. सप्त म्हणजे 7, तर 7 दाण्यांचा वापर करून बनवलेले बायो फॉर्म्युलेशन आहे. तर 7 हे जे दाणे आहेत, हे काळे तीळ, मूग, उडीद, चवळी, मसूर, गहू आणि हरभरा हे 7 वेगवेगळ्या प्रकारचे दाणे वापरून बनवलेले आहे हे सप्तधान्य अंकुर. याच्या उपयोगाने हे रोपाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. वेगवेगळ्या स्थितींवर आधारित त्यावर फवारणी करतात. तर या सप्तधान्य अंकुराच्या स्प्रे वापरल्यामुळे या दाण्यांची चमक वाढते आणि फळांमध्ये चव वाढते. सप्तधान्य अंकुराचा वापर केल्यामुळे आणि फळ आणि जे दाण्याचे वजन वाढते. सप्तधान्य अंकुरमुळे आणि जे गळणे असते ना, फळाचे आणि दाण्याचे गळणे असते ना, ते बंद होते. सप्तधान्य अंकुरचे हे 4 उपयोग आहेत. तर यामुळे दाण्याची चमक वाढते. तर आपल्यासोबत डॉक्टर SP देशमुख आहेत. सर, स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात. तुम्ही प्रिन्सिपल आहात CNF अमरेलीमध्ये. खूप खूप स्वागत. आणि आमच्यासोबत जे दुसरे पाहुणे आहेत ते आहेत डॉक्टर HB नायकाजी. सर, तुमचेही स्वागत आहे, प्रिन्सिपल आणि डीन हलोलमध्ये. आणि आमच्यासोबत जे तिसरे पाहुणे आहेत त्या आहेत डॉक्टर धरा R प्रजापती, असिस्टंट प्रोफेसर CNF हलोल. तर सर बघा, शेतकरी असा आहे तो निसर्गाशी जोडू इच्छितो आणि खूप जवळून काम करतो. पण जेव्हा बाजाराची गोष्ट येते ती कुठेतरी त्याच्याकडून न सुटलेली राहतात. नैसर्गिक शेतीमध्ये त्याचा कसा नफा वाढू शकतो? नैसर्गिक शेती ही काही नवीन पद्धत आहे असे काही नाही. आपण खूप पिढ्यानपिढ्या ही शेती करत आलो आहोत. तर यामध्ये लागवड खर्च सर्वात कमी आहे. जसे मी आमच्या प्रयोगांची गोष्ट करेन तर केमिकल फार्मिंगच्या तुलनेत आपण जी नैसर्गिक शेती करतो त्यात 2.5 पट पर्यंत तुमचा खर्च कमी राहतो. आणि जी ऑर्गॅनिक फार्मिंगची गोष्ट जी चालली होती ती यासाठी सक्सेसफुल राहिली नाही, कारण त्यात 6 पट पर्यंत खर्च जास्त आहे नैसर्गिक शेतीपेक्षा. यील्डमध्ये जे आम्हाला रिसर्चमध्ये जे मिळाले आहे की त्यात थोडीही एक तीळ मात्र सुद्धा कोणतीही यील्डमध्ये किंवा उत्पादनात कमी मिळाली नाही आहे, की जी केमिकल किंवा ऑर्गॅनिकमध्ये तर मिळतच नाही. आवक 3 वर्षांपर्यंत तर आमची नैसर्गिक शेती केल्याने 100% यील्ड तुमच्या केमिकलच्या तुलनेत सारखीच येईल. जर एखाद्या शेतकऱ्याला असे वाटले की ती यील्डमध्ये कमी येत आहे, पण तरीही तुम्ही त्याच्या लागवड खर्चाच्या हिशोबाने जर पाहिले गेले तर तो नफ्यातच राहील तो शेतकरी. शेतकरी काय विचारू इच्छितात? कारण शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे. जर कोणा शेतकऱ्याकडे काही प्रश्न आहे आणि काही जाणून घ्यायचे आहे नैसर्गिक शेतीबद्दल, नफ्याबद्दल, तर आपला प्रश्न तुम्ही विचारू शकता आमच्या एक्सपर्टशी. माझा सरांना हा प्रश्न आहे की सर, आपण नैसर्गिक शेतीचे उत्पादन करतो, पण त्याची मार्केटिंग कशी करावी? आजच्या जगात जर आपण जगासोबत नाही चाललो तर मागे राहू. सध्या सोशल मीडियाचे इतके सर्व चालले आहे, तर त्यात आपल्या सर्व शेतकऱ्यांनी पार्टिसिपेट केले पाहिजे. सर्व लोक जे शहरात बसले आहेत त्यांना नैसर्गिक अन्नच हवे आहे, पण त्यांना मिळत नाही. आता मी डॉक्टर नायका तुम्हाला समजून घेऊ इच्छिते की एक आणखी चॅलेंज, आव्हान आहे. फक्त नैसर्गिक शेती नाही, ते आहे की जे कीड आणि आजार होतात याचे निवारण कसे केले जाते. आणि नैसर्गिक शेतीमध्ये तर आपल्याला सर्व काही नैसर्गिक गोष्टींचाच वापर करायचा आहे. तर यात कसे समाधान शोधायचे आणि काय बनवले जाऊ शकते? मी एक गोष्ट सांगू इच्छितो, जर तुम्ही नैसर्गिक शेतीचे 5ही आयाम सिद्धांत तुम्ही अवलंबले तर त्यात तुम्हाला नक्कीच कोणतेही केमिकल स्प्रे करण्याची गरज तर नाहीच आहे. आणि बाकी जी आम्ही त्यात शिफारस करत आहोत, अग्न्यास्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क, याचाही वापर खूप कमी प्रकारे होईल. कारण नैसर्गिक शेतीचा पहिला आयाम जो आहे प्रिन्सिपल, तो बीजामृत. तर बियाण्याला तुम्ही मावजत कराल तर बियाण्याचे स्प्राउटिंग, अंकुरण खूप छान होईल, त्याचे रूटिंग खूप छान होईल आणि त्याची विगरस ग्रोथ होईल. आणि जो चुसिया प्रकारच्या जीवातील सुमारे 30 दिवसापर्यंत ती लढण्याची क्षमता त्यात हो, येईल. हो. आणि सोबत तुम्ही इंटरक्रॉपिंग, मिक्स क्रॉपिंग आणि जीवामृत, घन जीवामृत टाकलात तर जमिनीच्या आतील मायक्रोब्सचे पॉप्युलेशन वाढेल. तर मायक्रोब्स मध्ये आहेत ना, एंडोफायटिक आणि एपिफायटिक करून ते मायक्रोब्स राहतात. तर ते शेताच्या पैदासमध्ये आपल्या आप ती शक्ती येते की ऊर्जा रेजिस्टन्स पॉवर त्यात वाढावी. जर याशिवाय तुम्हाला काही करायचे आहे तर वेगवेगळे प्रकारचे कॉन्कोक्शन्स बोलतात, जे डिकॉक्शन्स जे आहेत, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्न्यास्त्र आहे, तर दशपर्णी अर्क आहे, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही किडीला तुम्ही दूर ठेवू शकता. हो. डॉक्टर प्रजापती, मी तुम्हाला विचारू इच्छिते की जे रोग व्यवस्थापन आहे, रोग व्यवस्थापन कसे प्रकारे केले जावे जे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली पिके आहेत? जर रोग प्रबंधनाची गोष्ट केली तर
जसे की आमच्या प्रभू सरांनी सांगितले, की तसे नैसर्गिक कृषीचे जे 5 आयाम आहेत, त्याचे संपूर्ण प्रकारे आपण पालन करतो, तर बहुतेक रोग व कीड व्यवस्थापनाची गरज उणीच राहत नाही. पण जर जो शेतकरी आहे, जो रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे आता वळत आहे, त्याला जसे की सरांनी सांगितले निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आणि अग्नेयास्त्र, सौंठास्त्र, दशपर्णी अर्क आणि आंबट ताक वगैरे गोष्टींचा वापर आपण जे की शेतकऱ्याच्या शेतात असतात अवेलेबल त्याच इन्ग्रेडियंट्सला साहित्याला बनवून आपण त्याचा वापर करू शकतो. अगदी. तर ही गोष्ट तर झाली की कसे आपल्या पिकाला तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. रोग आणि ज्या कीड आहे त्याच्यासाठी कोणकोणती अस्त्रे आहेत जे आपण जाणून घेतले. आता एक महत्त्वाची गोष्ट इथे ही सुद्धा आहे की जेव्हा आपण बोललो की कसे बियाणांना पेरले जावे, नैसर्गिक शेतीमध्ये काय याची पद्धत वेगळी आहे आणि काय काही वेगळ्या प्रकारे पेरणी केली जाते. तर चला आपण डॉक्टर देशमुखजी यांच्याकडून जाणून घेऊया की नैसर्गिक शेतीमध्ये पेरणी कशी केली जाते. नैसर्गिक कृषीमध्ये आम्ही अशी शिफारस करतो की म्हणजे रेकमेंडेशन करतो की तुम्हाला ब्रॉड बेड फरो किंवा रेस्ड बेड्सचा वापर जास्त प्रमाणावर केला पाहिजे. म्हणजे थोडे जमिनीपासून उंच उंच करायची आहे. करायची. बेडची निर्मिती करायची आहे आणि तो जास्त लांबही नाही करायचा आणि तो जास्त रुंद पण नाही. विड्थ जी आहे त्याची 1 मीटर किंवा 1.25 मीटर जास्तीत जास्त ठेवायची आहे, जी मॅनेजेबल असते शेतीमध्ये. तर यामुळे तुमचे जे पीक आहे ते भारी पावसातही वाचेल आणि कमी पाऊस असेल तेव्हाही त्याची जी रूट डेव्हलपमेंट आहे ती सर्वात उत्तम होते. आणि आम्ही जे जीवामृत, धनजीवामृत जे ॲप्लिकेशन करतो त्यांनाही एरोबिक बॅक्टेरियाज राहतात, ज्यांना श्वास घेण्याची गरज पडेल. तर जे बेड्स आपण बनवू तर विधीनुसारच तिथे एरिएशनचं प्रमाण वाढते. हो, हो. तर हे ब्रॉड बेड फरो किंवा रेस्ड बेडवर उगवण्याची आम्ही शिफारस करतो. चला शेतकऱ्यांकडे जाऊया. कोणा दुसऱ्या शेतकऱ्याकडे काही प्रश्न आहे विचारू इच्छिता? माझा प्रश्न आहे सर, की सर्व 5 आयामबद्दल सांगितले, तर थोडेसे आच्छादन आणि तणाबद्दल पण सांगितले, तर सर खूप चांगले जास्त जाणून घेण्यासारखे होईल. आच्छादन जे आहे ते 2 प्रकारे करू शकतो नैसर्गिक शेतीमध्ये. एक लाईव्ह आच्छादन आणि जे जुने अवशेष तुमच्या शेतात पडले आहेत ते आच्छादन वापर करून. सध्या आम्ही जास्त तर लाईव्ह आच्छादनालाच बोलत आहोत, कारण जे जुने जे पीकचे अवशेष आहे ते आम्ही नॅचरल फार्मिंग करतो. म्हणजेच आमच्या येथे पशुधनाची आम्ही ठेवतो की पशुधन प्रत्येक फार्मर किंवा शेतकऱ्याकडे असले पाहिजे. गाय आहे बरोबर, प्राथमिकता आहे गायीची. तर त्यासाठी जे जुने अवशेष आहेत ते कामाला येतात. म्हणूनच आम्ही लाईव्ह आच्छादन त्याला जास्त प्रेफरन्स दिलं पाहिजे. लाईव्ह आच्छादन कसे करावे, तर ती खूप सिंपल पद्धत आहे की जेव्हा आपण 2 पेक्षा जास्त क्रॉप्स म्हणजेच जी 2 पेक्षा जास्त पिकं एकसाथ घेऊ तेव्हा तुमचे ऑटोमॅटिकली आच्छादन होऊन जाते. आणि ज्यामध्ये आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये सर्वात जास्त कडधान्य पीक म्हणजेच डाळवर्गीय जे क्रॉप्स असतात त्यांना प्रोत्साहन देतो. पूर्ण आयामानात समजून शेती कराल तेव्हा हे निंदामण किंवा मग हे जे तुमच्या तणाचे प्रश्न जे आहेत शेतकऱ्याला कोणत्याही जागी नुकसान करत नाही. हो, हो. डॉक्टर प्रजापती, आता मी तुम्हाला विचारू इच्छिते की ज्या विषाणूजनित आजार आहे त्यांचे निवारण कसे केले जाते नैसर्गिक शेतीमध्ये? जसे की आता रबी क्रॉप सीझन सुरू होत आहे. यात बहुतेक शेतकरी भाजीपाल्यांच्या पिकांची सोईंग पेरणी करतात. तर खास जर मी गोष्ट केली तर ती भाजी आहे त्यात विषाणूजनक रोग येतात, पिवळे पण येते. तर यासाठी पुढे आम्ही जसे डिस्कस केले, आंबट ताक त्याचा वापर करू शकतो. आणि हे रामजीभाईंनी प्रश्न विचारला होता, आले, मिरची आणि लसूणाचा अर्क पण विविध कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून प्रमाणित केले आहे की जी पण शोषक प्रकारची कीड आहेत, जे की हे विषाणूजन्य रोग पसरवतात, त्याच्या निवारणासाठी हे दोन्ही प्रकारचे कॉन्कॉक्शन खूप जास्त कार्यरत आहे. तर शेवटी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना क्लोजिंग काही कमेंट्स देऊ इच्छिता, त्यांना काही आणखी प्रोत्साहित करण्यासाठी सांगू इच्छिता? सध्या पर्यावरणाची जी गोष्ट होते ना, तर पर्यावरण वाचवण्याचेही काम हे नॅचरल फार्मिंगमध्ये किंवा नैसर्गिक शेतीमध्ये होते.
म्हणूनच आणि आम्ही येणाऱ्या पिढीला जर काही देऊ इच्छितो तर ते आहे एक चांगले एन्व्हायरमेंट आणि चांगली जमीन. जर जोपर्यंत जमीन आमची फलद्रूप राहील तोपर्यंत आम्ही चांगली पिके उगवू शकू आणि येणाऱ्या पिढीला आम्ही चांगले अन्न देऊ शकू. हेच माझे ॲक्च्युअल निवेदन आहे की सर्व शेतकरी भाऊ आणि बहिणींनो, जर जास्तीत जास्त तुम्ही नॅचरल फार्मिंग किंवा नैसर्गिक शेतीला स्वीकारा आणि त्याची प्रॅक्टिस चालू करून द्या. मी इथे शेतकरी मित्रांकडूनच जाणून घेऊ इच्छितो की सर्वात दुःखी माणूस कोणता शेतकरी असेल, केमिकलवाला की नॅचरलवाला? काय सांगू इच्छिता? केमिकलवाला. का दुःखी असेल? कारण त्याची लागवड खर्च 2.5 पट जास्त आहे आणि त्याचं बीज त्याने प्लांट बेड मेथडने किंवा मग जे बियाणे जे यूज केले आहे ते हायब्रिड महागडे बियाणे यूज केले आहे. तर हं. त्याचे जर फेल गेले हं. तर खरोखर तर त्याचं नुकसान आहे आणि ते देशालाही लॉस आहे, ते शेतकऱ्याच्या परिवारालाही लॉस आहे आणि जे नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आहेत त्यांचा आता लॉस मोजला जाईल, नाही मोजला जाणार. कारण त्यांनी बेडवर पेरणी केली आहे, ज्यामुळे भारी पावसाची त्यांना जास्त काही पाणी नुकसान नाही होणार नाही. साचेल. नाही हं. येणार. अगदी बरोबर. तर याच मेसेजसोबत, या संदेशासोबत इथे आम्ही तुमचा निरोप घेऊ आणि जसे की आज पूर्ण चर्चेमध्ये गोष्ट जी समोर आली आहे की गुजरातच्या या भूमीत भारताची नवी उमेद उगवली जात आहे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून. आणि सोबतच आशा ही सुद्धा करतो की आज जे शेतकरी इथे पोहोचले आहेत ते नैसर्गिक शेतीला आणखी गांभीर्याने घेतील आणि एक गोष्ट गाठ बांधून घेतील की सर्व विधींना अवलंबायचे आहे, मध्येच सोडायचे नाही, कारण ही धैर्याची शेती आहे, नैसर्गिक शेती आहे. नमस्कार.